बीड शहर पोलीस ठाण्यात काल आणण्यात आले 5 पलंग। आज दृष्टीपथास पडले फक्त 4च पलंग। एक पलंग नेमका गेला कुठे याची जोरदार चर्चा। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोटा आका म्हणजेच कराडचा होऊ शकतो एन्काउंटर। काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा मोठा दावा। मी नाराज नाही, फक्त पराभवामुळे काहीसा व्यथित झालोय। पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उबाठा सेनेचे माजी आमदार राजन साळवींनी सोडलं मौन। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, सर्व मंत्र्यांना बैठकीत सहभागी होण्याचे निर्देश। मुख्यमंत्री फडणवीस महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता। पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत एकमत न झाल्याची सूत्रांची माहिती। आता निर्णय दिल्लीत होणार असल्याची माहिती। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, कराडच्या शरणागतीनंतर कोणतीही प्रतिक्रिया न देणारे मंत्री धनंजय मुंडे बैठकीला हजर राहणार का याची उत्सुकता। परदेशवारीनंतर छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर। फडणवीसांच्या भेटीनंतर गेले होते परदेश दौऱ्यावर। आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष। चौदा जुलैला झालेल्या हिंसाचारानंतर अजूनही विशाळगड पर्यटकांसाठी बंद। बंदी उठवण्याची स्थानिकांची मागणी। आणि वेगवान गोलंदाज बुमराहने रचला नवा इतिहास। आयसीसी कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी क्रमवारीत 907 रेटिंग गुण मिळवणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज।